वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेतलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय। निष्पक्ष तपास करावा अशा सूचना महिला आयोगाकडून दिल्या गेल्यात। तर हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेची हत्या झाली असा गंभीर आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यानं हुंड्यासाठी सुनेचा खून केला असं वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी हा प्रकार अजूनही जिवंत आहे असं देखील वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलंय। परवा अजित दादा सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीने आम्ही पक्षात घेतले, तर मला वाटतं चुकीने घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसानी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी 9 महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा ही खूनच आहे। ती आत्महत्या नसून तो खूनच आहे। पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे, तो जिवंत आहे। मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजे। आपण बघितलं वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलं ते। महाराष्ट्रात हुंडाबळी अजूनही जिवंत असल्याचं सुद्धा खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे। हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेची हत्याच झाली असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यानं अशा पद्धतीनं पैशासाठी हुंड्यासाठी सुनेची हत्या केली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे असं देखील वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे। हुंड्यासाठी आणि सातत्यानं पैशाच्या होत असलेल्या मागणीसाठी हिंसाचाराला कंटाळून, घरगुती मारहाणीला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली आणि त्यांचं जे 9 महिन्यांचं बाळ आहे ते सुद्धा अखेर इतक्या दिवसानंतर सुखरूपपणे आज त्यांच्या आजी आजोबांच्या हाती पोहोचलंय। आता या प्रकरणात पुढे नेमकं कशा पद्धतीनं घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल।